नमस्कार, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत रसरशीत बालुशाही। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, आपण एका परातीमध्ये 1 वाटी तूप घालून घेऊ। तूप घातल्यानंतर आपण 1 वाटी पाणी घेऊ। त्यापैकी 1/3 वाटी पाणी तुपामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। नंतर आपल्याला लागणार आहे 2.5 वाटी मैदा। 2.5 वाटी मैदा त्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 टेबलस्पून साल्ट। त्यानंतर 1 टेबलस्पून बेकिंग पावडर। हे सगळे जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचा एक डो तयार करून घेऊ। आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे चांगलं फेटून मळायचं नाही। फक्त जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे फक्त जोडून घ्यायचं। मैदा चांगल्या प्रकारे जोडून घ्यायचं। उरलेलं पाणी जे होतं ते त्यामध्ये ॲड करून चांगल्या प्रकारे त्याचा डो तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे आपण डो तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायसाठी ठेवून घेऊ। नंतर आपण पाक तयार करायला घेऊ। त्यासाठी आपण गॅसवर एक भांडा ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण पाक तयार करायसाठी 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून घेऊ। 1 वाटी पाणी घालून घेऊ। त्यामध्ये 5 ते 6 विलायची खलबत्त्यामध्ये कुटून त्यामध्ये घालून घेऊ। तुम्ही त्या जागी विलायची पावडर सुद्धा टाकू शकता। त्यानंतर आपला पाक हा रेडी झालेला आहे, बघू शकता। आपण हाताला थोडा चिकटून एक तार असा पाक नाही, हाताला चिकटत आहे असं बघायचं। त्यानंतर आपण पीठ मैदा आपण भिजवून घेतलेला त्याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून त्याची कट करून एकावर एक लेअर ठेवून अशी ही स्टेप 2-3दा रिपीटेड करायची। त्यामुळे काय होते की आपले ज्या बालुशाहीला लेयर्स चांगल्या प्रकारे पडतात आणि जो पाक आहे तो आतमध्ये चांगल्या प्रकारे मुरते। अशा प्रकारे आपण त्याचे काप करून घेऊ। अशा प्रकारे सगळे काप तयार होतात। एक डो पकडून आपण त्याची बालुशाही रेडी करून घेऊ। अशा प्रकारे आपल्या बालुशाही रेडी झालेल्या आहेत। आपण हाताने सुद्धा त्यामध्ये छिद्र पाडू शकतो। आपल्याला जमत नसेल तर त्यामध्ये आपण बेलने सुद्धा त्यामध्ये अशा प्रकारे छिद्र पाडून घेऊ शकता। अशा प्रकारे आपले बालुशाही रेडी झालेले आहेत। एका कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे। तेल एकदम जास्त कडक गरम नको, थोडा मीडियम पाहिजे। त्यामध्ये आपण बालुशाही टाकून घेऊ। नंतर ते खालीवर करून चांगल्या प्रकारे दोन्ही साईडनी तळून घेऊ। अशा प्रकारे आपले बालुशाही तळून झालेले आहे।
उरलेल्या सुद्धा आपण अशाच प्रकारे बालुशाही तळून घेऊ. ज्या बालुशाही तळून झालेल्या त्या आपण पाकामध्ये टाकून घेऊ. खाली वर करून दोन्ही साईडनी पाक त्यामध्ये परतून घेऊ. अशा प्रकारे आपला बालुशाही रेडी झालेला आहे. त्यामध्ये आपण बदामाचे काप ठेवून डेकोरेट करून घेऊ. त्यामध्ये मी बदामाचे काप आणि काळा मनुका वापरलेला आहेत. अशा एक बालुशाही मी तुम्हाला करून दाखवते, ती बघा. एकदम रसरशीत अशी बालुशाही आपली रेडी झालेली आहे. ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे बालुशाही रेडी झालेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.